नमस्कार, मी डॉक्टर महेंद्र चित्रे. आमचे स्नेही रवी देसाई. रवी, तुम्ही आला आणि आज आमच्या समवेत तुमच्या किती वर्षांपूर्वी तुमची सर्जरी झाली होती? 25 वर्षाआधी जी तुमची सर्जरी झाली, पाठीच्या मणक्याच्या डिस्क मध्ये काहीतरी झालं होतं आणि त्याबद्दल तुम्ही दोन गोष्टी किंवा दोन शब्द सांगाल ज्याच्यामुळं अशा प्रकारचा व्याधी असलेले पेशंट्स किंवा रुग्ण यांना काहीतरी स्फुरण मिळेल, उत्तेजन मिळेल आणि त्यांची ट्रीटमेंट किंवा त्यांचा त्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलेल. म्हणून तुम्ही आज आलाय. दॅट्स व्हेरी गुड. बरं, तुमची सर्जरी होण्याआधी म्हणजे बेसिकली तुम्ही सांगा, तुम्ही काय तुमचं प्रोफेशन किंवा तुमचं काम काय, व्यवसाय काय? मी बँकेत नोकरी करत होतो. अच्छा, तुमचा डेस्क जॉब असायचा. म्हणजे तुम्ही साधारणतः 8 ते 10 तास चेअरमध्ये बसणार, आयदर कॅशियर किंवा डेस्क किंवा टेबलवर तुमच्या काही असेल ते कागदोपत्री काम करणार. म्हणजे बऱ्यापैकी तुम्हाला एकाच ठिकाणी बसायला लागायचं. आम्ही असं आमच्या अनुभवात आहे की खूप जी माणसं डेस्क जॉब करतात, खूप बसून असतात आणि त्यांना असा व्यायाम होत नाही, त्यांच्या बॅकवर नक्कीच प्रेशर येतो, त्रास होतो आणि अशा व्यक्तींना कमरेच्या मणक्यामध्ये ज्या काही चकत्या किंवा डिस्क असतात त्यांच्यावर त्याचा प्रेशर येऊन त्यांचं डिजनरेशन वयोमानानुसार लवकर होतं इतरांच्या मानाने. पण तेच आता रेल्वे स्टेशनवरचा जो हमाल असतो तो खूप वजन वाहत असतो, ऍक्टिव्ह असतो आणि अशा लोकांची ऑपरेशन केलेलं मला आठवत नाही आजपर्यंत तरी. याचा अर्थ जिकडं आपल्या शरीरातले स्नायू शिथिल होतात तिथं आपल्या मणक्यावर तिथं प्रेशर येतो, डिस्क डिजनरेशन लवकर होतं, ती खराब होते, अशी बरेच काय काय गोष्टी होतात. मग तुमची काहीतरी मणक्याची डिस्क थोडीशी सरकली होती असं तुम्हाला आठवत आहे? आठवतंय म्हणजे काय, मला तो जवळपास 6 महिने त्रास व्हायचा. एक तर कमरेत दुखायचं त्या स्पॉटला, नंतर कमरेपासून खालच्या बाजूला बधीरपणा यायचा पायामध्ये थाय आणि काफ, मांडीपासून खाली पायापर्यंत, घोट्यापर्यंत दुखायचं. नाही, खालपर्यंत अगदी बोटापर्यंत दुखायचं. ती कळच यायची किंवा कधी कधी इथनं सुरुवात व्हायची, कधी कधी खालनं सुरुवात व्हायची. पण मला काही समजत नव्हतं की नक्की कशाने होतंय, कारण न्यूरोलॉजी हा कन्सेप्ट माझ्याकडे मला माहितच नव्हतं. हे एक्झॅक्टली काय होतं ते कळत नव्हतं. मग मी ऑर्थोपेडिक डॉक्टरला दाखवलं. ऑर्थोपेडिक डॉक्टर म्हटलं की काही नाही, तुम्ही मी पेन किलिंग गोळ्या देतो. पण पेन किलिंग गोळ्याने सुद्धा किती 1-2-3 महिने मला बरं वाटलं. पण जर एक दिवस असा आला माझ्या आयुष्यात की 2 इंच खड्ड्यात माझं पाऊल गेलं आणि मला पाय उचलताच येईना आणि मग तेव्हा आमची अशी स्थिती आली की तुम्हाला त्या ठिकाणी औषध घेऊन सुद्धा त्या दुखण्यावर काहीही तुम्हाला त्याच्यावर उपाय नव्हता आणि तुम्हाला शेवटी फ्लॅट बेडरेस्ट घ्यावी लागली की ज्या पोझिशनमध्ये तुम्ही थोडस जरा बरं असायचं. पण किती दिवस झोपून राहणार आणि किती दिवस तुम्ही सुट्टी घेणार असाही प्रश्न होता. बरोबर. मग तुम्हाला थोडक्यात ऑपरेशन, तिथं MRI केला गेला, तुम्हाला ऑपरेशन सजेस्ट केलं गेलं, मणक्यात तिथं डिस्क ही तुमच्या नसेवर प्रेशर करते हे तुम्हाला सांगितलं गेलं आणि शेवटी तुमचं ऑपरेशन हे झालं. कुणी केलं तुमचं ऑपरेशन? मीच केलं. अच्छा, ठीक आहे. आणि मग हे ऑपरेशन केल्यानंतर आज किती वर्ष झाली? आता 25 वर्ष होतील. 31 जुलैला 25 वर्ष होतील. पण मला इतका आनंद होतो की मी 25 वर्ष हे माझं नॉर्मल लाईफ जगलो. आणखी काय पाहिजे माणसाला? तुम्हाला ऑपरेशन झाल्यानंतर कुठल्याही प्रकारचं अपंगत्व नाही, कुठल्याही प्रकारचा त्रास किंवा खूप दिवसांपासून किंवा खूप वर्ष दुखणं तसंच राहिलं अशा काहीही गोष्टी झाल्या नाही. आणि आधीचं दुखणं निघून गेलं. एकदम नॉर्मल लाईफ जगतो मी. आणि 2000 साधारणतः 1999 साली तुमचं ऑपरेशन झालं. 2014 पर्यंत तुम्ही बँकेची ड्युटी रेग्युलर केली. दररोज तुम्ही जायचा यायचा आणि टू व्हीलर वापरली. आज तागायती आजही टू व्हीलर वापरताय. बरोबर आहे. तर थोडक्यात ओव्हरऑल ह्या ऑपरेशन नंतर सर्व फायदाच झाला, सगळं चांगलंच झालं. निश्चित. थोडक्यात योग्य निदान, योग्य प्रकारची ट्रीटमेंट, योग्य सर्जन, बरोबर, आणि
नक्कीच योग्य पेशंट हो. असं असल्याशिवाय या सर्व गोष्टी जुळून येत नाही. सगळ्या गोष्टीला वेळ यावी लागते म्हणतात. कसं आहे ते माझं दुखणं ज्या वेळेला झालं त्यावेळेला माझ्या नशिबाने तुम्ही मला भेटलात, सर्जरी चला. केली, मी नॉर्मल लाईफ जगतो. हे सगळं वेळेतच आहे. चला. टाइम मॅनेजमेंट म्हणतात तर तसं ते की ईश्वरी देवी आहे ईश्वरी टाइम देवी. मॅनेजमेंट. एनिवे थँक्यू, तुम्ही आलात आणि आज हे शेअर केलं याबद्दल धन्यवाद. थँक्यू.